नर्मदे हर. आज 2 मार्च आणि आम्ही आलेलो आहोत रामघाट आहे ना बाबा, रामकुंडी घाट या ठिकाणी आलेलो आहोत. इथे गोरखपूर या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी हे बाबाजी आहेत, आपले परिक्रमावासी आहेत. या ठिकाणी बघितल्यानंतर हा रामकुंडी घाट आहे, गोरखपूर जिल्हा कौन सा? हां, शिवनी जिल्हा आहे. या ठिकाणी आल्यानंतर हे तळं आहे, इथे मोठं तळं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्याला राधाकृष्ण यांची मूर्ती, एकदम मनमोहक अशी मूर्ती आहे बघा. राधाकृष्ण गोपालकृष्ण छान मूर्ती आहे. खाली गोमाता आहे. इकडे बघितल्यानंतर हा राम दरबार यांचा फोटो आहे, प्रभू रामचंद्र यांचा. त्याचबरोबर ह्या घाटावरतीच आम्ही बघा सुंदर असा नयनरम्य असा परिसर या ठिकाणी गोरखपूरचं हे जे आहे, ही हा पॉवर प्लॅन्ट. इथं विद्युत निर्मिती होते आपल्या एकलहऱ्यासारखी. आणि त्याचबरोबर आपल्या खापरखेडा असू द्या, नाहीतर वेगवेगळा जे आहे प्लॅन्ट, चंद्रपूरचा असू द्या, या प्लॅन्टमध्ये भुसावळचा असू द्या, यामध्ये जी विद्युत निर्माण होती ती औष्णिक विद्युत आहे, कोळशापासून बनलेली. तसंच या ठिकाणी बघितलं तर हे जे तळं तुम्हाला दाखवलेलं आहे, हे परिक्रमावासी महाराजजी या ठहरे मध्येच श्री बजरंगबली यांची मोहक अशी मूर्ती आहे, बजरंगबली. त्याचबरोबर इथं आल्यानंतर ही जी काय रामघाटावरची जो रामकुंड आहे बघा, हा अशा पद्धतीचा हा कुंड आहे. हे शंकर भगवान यांची मूर्ती आहे. त्याचबरोबर इथं आल्यानंतर हे शिवलिंग आहे तिथं. अशा पद्धतीने हे नयनरम्य असा हा रामघाट इथे आहे गोरखपूरमध्ये. आणि आता आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी आश्रमात थांबलेलो आहोत. पाठीमागचा आश्रम दिसतो तिथे. आणि आमचा सर्वांचा एकच घोष आहे,